नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यावर तेजी होती। शेवटच्या अर्ध्या तासात मात्र मोठ्या प्रमाणावर चढ उतार बघण्यास मिळालेले आहेत। तरी सुद्धा मार्केट संपताना तेजी दिसून आलेली आहे। मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 389 पॉईंटनी वाढून 82,135 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 100 पॉईंटने वाढून 25,152 वर बंद झालेला आहे। बीएसई ऑइल अँड गॅस इंडेक्स 0.91%, बीएसई एनर्जी इंडेक्स 0.88% वर आहेत। बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.27% आणि स्मॉल कॅप इंडेक्स 0.72% खाली आहेत। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। टाटा मोटर्स 4.38%, बजाज फिनसर्व 2.46%, बीपीसीएल 2.38%, बजाज फायनान्स 2.39% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। ग्रासिम इंडस्ट्रीज 1.45%, महिंद्रा अँड महिंद्रा 1.44%, जेएसडब्ल्यू स्टील 1.01%, डॉक्टर रेड्डीज लॅब 0.97% अशी घसरण आहे। आज एफआयआयने 3,260 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। देशी वित्तीय संस्थांनी 2,691 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। आज मार्केट संपल्यानंतर लगेचच देशातील शेअर बाजारामधील सर्वात जास्त मार्केट कॅपिटलायझेशन असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजची ॲन्युअल जनरल मीटिंग पार पडलेली आहे। बऱ्याचशा घोषणा झालेल्या आहेत। धन्यवाद।